Good morning, friends. So, we are discussing about our first unit from fourth paper, that is research methodology, and this is our fourth or fifth point about research methodology from first unit, that is a monograph. See, Lomte sir is discussing about second unit from fourth paper. So, Lomte sir will discuss with you about second and fourth unit, and I will discuss first and third unit. So there is one more concept. Remaining point is about monograph in case of a first unit. So monograph is a specialistic work of writing in contrast to refer work on a single subject or an aspect of a subject. Means what is meant by monograph actually? It is a writing work on a single subject. Any author will be written on a single subject. So it may be an article or it may be a book. So it is written on a single subject or an aspect of a subject, often by a single author. Mostly एका सिंगल ऑथरकडनं ते लिहिलं जातं. नॉट नेसेसरी दॅट ऑलवेज वन ऑथर ओनली देअर. सो ते बऱ्यापैकी आणि ऑथरकडनं पण लिहिलं जाऊ शकतं, पण एका सिंगल सब्जेक्टवरती लिहिलं जातं. म्हणजे एखादं ते आर्टिकल असू देत किंवा ते एखादं बुक असू देत, ते एका सिंगल सब्जेक्टला कन्सिडर करून दिलं जातं. आता सपोज बायोलॉजिकल कन्सेप्ट असेल तर ह्याच्यासाठी एक्झाम्पल काय, द बायोलॉजिकल मोनोग्राफ आहे. ह्या पुस्तकाचं नाव आहे द बायोलॉजिकल मोनोग्राफ आहे. मग या मोनोग्राफमध्ये त्यांनी कुठल्या ह्याच्यावरती स्टडी केला. मग हा जो स्टडी आहे, द इम्पॉर्टन्स ऑफ फील्ड स्टडीज अँड फंक्शनल सिंड्रोम्स फॉर टॅक्झॉनॉमी अँड इव्हॉल्युशन ऑफ ट्रॉपिकल प्लांट्स. म्हणजे ट्रॉपिकल प्लांट्सवरचे जे सगळे कन्सेप्ट आहेत त्याच्यावरती त्यांनी स्टडी केला आहे. म्हणजे हा ट्रॉपिकल प्लांट्सचा जो ग्रुप आहे त्या पर्टिक्युलर ग्रुपवरती केलेला सगळा स्टडी आहे. इम्पॉर्टन्स ऑफ फील्ड स्टडीज अँड फंक्शनल सिंड्रोम फॉर टॅक्झॉनॉमी अँड इव्हॉल्युशन ऑफ ट्रॉपिकल प्लांट्स. मग हा जो सब्जेक्ट घेतला आहे त्या टॉपिकवरती हे जे काही 5 ऑथर आहेत त्यांनी मोनोग्राफ लिहिलेला आहे. मोनोग्राफ म्हणजे काय, एका सिंगल कन्सेप्ट, एका सिंगल टॉपिकवरती लिहिला गेलेला केस स्टडी. ओके, देन सी वन मोर पॉईंट. इट युजली एज ऑन अ स्कॉलरी सब्जेक्ट. एका स्कॉलरी सब्जेक्टवरती लिहिलं जातं. त्याला जे वॅटेज आहे अशा सब्जेक्टवरती लिहिला जातो आणि त्याला इम्पॉर्टन्स पण असतं. तुम्ही जो मोनोग्राफ देणार, मोनोग्राफ म्हणजेच काय की तुम्ही एखाद्याच्यावरती स्टडी करणार आहे आणि तुमची जी काही हे आहे, तुम्ही जे काही स्टडी केला आहे तो तुम्ही मांडणार आहात तिथे, दॅट इज अ मोनोग्राफ. ओके, आणि त्याला इम्पॉर्टन्स पण असतो. तुम्ही जर चांगले ऑथर असाल तर त्यात तुमच्या लिखाणाला तितकं महत्त्व पण असतं. ओके, the term monographia is derived from the Greek word, that is Greek mono means single and grapho means to write. म्हणजे मोनोग्राफिया म्हणजे काय, राईट बाय मिनिंग रायटिंग ऑन अ सिंगल सब्जेक्ट. एका सिंगल सब्जेक्टमध्ये जेव्हा लिहिलं जातं तेव्हा त्याला म्हणतात मोनोग्राफ. अनलाईक अ टेक्स्टबुकमध्ये काय असतं, आपल्याकडे वेगवेगळे कन्सेप्ट, वेगवेगळ्या हे असतात, ते चॅप्टर्स असतात. तुम्हाला तिथे वेगवेगळे चॅप्टर्स एकत्र केलेले असतात. पण मोनोग्राफमध्ये काय असणार आहे, एका सिंगल सब्जेक्टवरतीच फक्त सगळं लिहिलेलं असणार आहे. मग ते एक सिंगल आर्टिकल असू देत किंवा सिंगल पेपरवरती असेल तुमचं वर्क, किंवा एक बुक तुम्ही लिहिलं असेल, दॅट इज अ मोनोग्राफ. यू हॅव टू राईट ऑन अ सिंगल टॉपिक ओनली. ओके, अनलाईक अ टेक्स्टबुक विच सर्वे द स्टेट ऑफ नॉलेज इन अ फील्ड. म्हणजे त्या नॉलेज, त्याच्या बऱ्यापैकी वेगवेगळ्या कन्सेप्टमधलं नॉलेज असतं. द मेन पर्पज ऑफ मोनोग्राफ इज टू present a primary research and original scholarship asserting reliable credibility to the required recipient. Okay, then publication of monograph is commonly regarded as vital for career progression in many academic disciplines. म्हणजे तुम्ही जे काही मोनोग्राफ प्रेझेंट करता त्याला जास्त महत्त्व असतं जेव्हा तुम्ही करिअर प्रोग्रेशनच्या दृष्टीने वगैरे विचार करत असता तेव्हा. Intended for that researcher and bought primarily by libraries, monograph are generally published as individual volumes in a short print. म्हणजे लायब्ररीजमधनं सुद्धा हे मोनोग्राफ पब्लिश केले जातात आणि त्याच्यामध्ये बघितले जातात. जनरली पब्लिश ॲज अ इंडिव्हिज्युअल व्हॉल्यूम्स इन अ शॉर्ट प्रिंट. सो हिअर इज वन एक्झाम्पल, ऑर्गॅनिक केमिस्ट्री अ सिरीज ऑफ मोनोग्राफ. म्हणजे सिरीज ऑफ मोनोग्राफ्स आहेत. कशाच्या रिलेटेड, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या रिलेटेड. व्हॉल्यूम काय त्याचा 45 आहे. पार्ट 2 1983 मध्ये आहे. ओके, किंवा जर ऑनलाईन सर्च करायला गेलात तर पेज नंबर 443 484 लिंक दिलेली आहे त्यांनी. बुक सिरीजमध्ये आहे. कसं सर्च करणार, कुठल्या ह्याच्यामध्ये, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ओके, ऑर्गॅनिक केमिस्ट्री सिरीज ऑफ मोनोग्राफ. हे काय झालं, ऑनलाईन कन्सेप्ट आहे आणि हे लायब्ररीमध्ये चेक केला तर तुम्हाला इथे मिळेल. सो दीज आर द टाईप ऑफ मोनोग्राफ्स. मोनोग्राफ म्हणजे काय, मेन पॉईंट की जेव्हा एका सिंगल टॉपिकवरती लिहिलं जातं. मग ते एक सिंगल ऑथरने मोस्टली लिहिलं जातं किंवा काय असेल, मल्टी ऑथर असतील. बट टू राईट ऑन अ सिंगल सब्जेक्ट,
ओके, मग ते तुम्ही एक आर्टिकल लिहा किंवा एक बुक लिहा. तुम्हाला एका सिंगल सब्जेक्टवरती घेऊन लिखाण करायचं आहे. सपोज तुम्हाला ड्रग मोनोग्राफ लिहायला सांगितला, तर ड्रग मोनोग्राफमध्ये काय होणार, त्या ड्रगची पूर्ण कन्सेप्ट, एखादा फार्मा स्टुडंट असेल त्याला ड्रगवरती एखाद्या मोनोग्राफ लिहायला सांगितला, तर आय हॅव वन एक्झाम्पल. मला वाटतं एखाद्या टीचरने पब्लिश केलं असेल ते, किंवा लोकांना हे केलं असेल, नेटवरती टाकलं असेल. त्याच्यात त्यांनी काय मेन्शन केलं की त्यांनी त्यांचा एक क्वेश्चन आहे, सिलेक्ट वन ड्रग ऑन युअर choice related to the topic being presented in a class and create a drug monograph for that agent. म्हणजे तुम्हाला ड्रगवरती ड्रग मोनोग्राफ लिहायचा आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी काय काय असलं पाहिजे, ड्रग नेम असलं पाहिजे, मग ते जेनेरिक आहे, त्याचं ट्रेड नेम काय आहे, ओके, ड्रग क्लासिफिकेशन, थेरापेटिक इंडेक्स, थेरापेटिक आहे, फार्माकोलॉजिक आहे, देन फार्माकोडायनॅमिक, युज्युअल रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन अँड थेरापेटिक रेंज, म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशनचा रूट काय आहे, ओरली घेणार आहे का की इंजेक्शनने घेणार आहे का, हे मेन्शन करायचं आहे. देन पोटेन्शियल adverse effect, then potential drug interaction. So these all points are related to drug, and he have mentioned that you have to do work on this all concept and you have to mention this all point in your drug monograph. Okay, so this is total information about one drug only. So that student have to write total information about this only one point. So you can say it is a drug monograph. म्हणजे ड्रगबद्दल, एकाच टॉपिकबद्दल, त्याच ड्रगबद्दल तुम्हाला सगळे इन्फॉर्मेशन लिहायचे. सो इट इज अ ड्रग मोनोग्राफ. ओके, the next point about is dictionaries. Now a dictionary is sometimes known as a workbook, or it is a collection of words in one or more specific languages. Okay, हे काय फॅमिलीच आहे. डिक्शनरी म्हणजे काय ते, की त्याच्यामध्ये तुम्हाला एका बुकमध्ये सगळ्या इन्फॉर्मेशन मिळतात. सगळ्या इन्फॉर्मेशन म्हणजे कुठल्या प्रकारची डिक्शनरी आहे त्याच्यावरती आहे. बायलँग्वेज डिक्शनरी असेल तर काय मिळतं की दोन्ही भाषांतर केलेली मिळते, इंग्लिश टू मराठी असेल किंवा मराठी टू इंग्लिश असेल त्या टाईपमध्ये. म्हणजे ते तुम्हाला काय मिळेल, वेगवेगळे डेफिनेशन्स मिळतात. आता एखादा शब्द घेतला तर त्याचं नाऊन काय आहे, प्रोनाऊन काय आहे, हा शब्द कुठल्या ह्याच्यामधला आहे, त्याचा पास्ट टेन्स काय आहे, तर तुम्हाला कधी कधी यूज पण एका सेंटेन्समध्ये यूज पण करून दाखवलेला असतो, किंवा त्याचे वेगवेगळे मिनिंग काय होऊ शकतात हे पण दाखवलेले असतात. सो डिक्शनरी समटाइम्स नोन ॲज अ word book. It is a collection of words in one or more specific languages, right? It is a collection of words, it is important, collection of words in one or more specific languages, often arranged alphabetically, which may include information or definitions, uses, etymologies, and pronunciation. This is also important, pronunciation, translation, etc. So this all concept about one single word is included in that dictionary. Okay, one single word means about so many words. Okay, but you will get information about one word in all manner in a good dictionary. So most popular dictionary is Oxford Dictionary. Okay, then in case of dictionaries, it is also you can call book of words. It is a book of words in one language with their equivalent in another. Sometimes is known as a lexicon. ओके, डिक्शनरीज काय म्हणतात अजून, लेक्झिकॉन पण म्हणू शकता. इट इज अ लेक्झिकोग्राफिकल रेफरन्स दॅट शोज इंटर रिलेशनशिप्स अमंग द डाटा. आता इंटर रिलेशनशिप्स अमंग डाटा म्हणजे काय, की तुम्हाला एका वर्डमध्ये त्याच वर्डचं दुसऱ्या ह्याच्यामधला सुद्धा वर्डचा अर्थ काय आहे वगैरे हे सगळं दिलेलं असतं. दिस इज वन एक्झाम्पल ऑफ स्मॉलेस्ट डिक्शनरी, राईट? सो देर आर सो मेनी टाइप्स ऑफ डिक्शनरीज. नाउ वी हॅव specialized dictionaries or defining dictionaries. Bilingual dictionary म्हणजे काय, की मराठी टू इंग्लिश असेल किंवा इंग्लिश टू मराठी असेल किंवा हिंदी असेल, दोन्ही प्रकारच्या भाषांमध्ये शब्द जिथे तुम्हाला मेन्शन केलेले असतात अर्थासकट, त्याला म्हणतात बायलँग्वेज डिक्शनरी. देन कोलिजिएट डिक्शनरी, ओके, अमेरिकन टाईपची आहे, अमेरिकन डिक्शनरी. देन लर्नर्स डिक्शनरी, मोस्टली ब्रिटिश डिक्शनरी त्या टाईपमध्ये आहे. देन इलेक्ट्रॉनिक डिक्शनरी. नाव इन दिस डायग्राम यू कॅन सी इन दिस पिक्चर, दिस इज अ इलेक्ट्रॉनिक डिक्शनरी. तुम्ही टाईप करायचं आहे तिथे तुम्हाला डायरेक्टली इलेक्ट्रॉनिकली, म्हणजे आपण जे बुकमध्ये बघतो तीच डिक्शनरी, तीच काय आहे तुम्हाला ह्याच्यावरती दिसणार आहे, स्क्रीनवरती दिसणार आहे. ओनली इलेक्ट्रॉनिक डिक्शनरी मोस्टली चायना पीसमध्ये वगैरे आहेत. देन मोनो लँग्वेज लर्नर्स डिक्शनरी, मोनो लँग्वेज आहे. मोनो लँग्वेज म्हणजेच काय, नॉर्मली आपल्याला जर सपोज इंग्लिशमधून हवी असेल तर आपल्याला डायरेक्टली त्याचा अर्थ इंग्लिशमध्येच जर दिलेला असेल, ओके, किंवा सपोज मराठीनं ट्रान्सलेशन दिलेलं असेल पण एक्सप्लेन करताना इंग्लिशमध्ये वगैरे पण केलेलं असेल. देन ॲडव्हान्स लर्नर्स डिक्शनरी,
by sound rhyming dictionary, reverse dictionary, then visual dictionary, and satirical dictionary, or and one more is a phonetic dictionary. Phonetic म्हणजे पण कळतं ना. सो दीज ऑल आर द टाईप्स ऑफ डिक्शनरीज. मेनली डिक्शनरी म्हणजे काय, मोठं काही नाही आहे. तुम्ही हे जे काही हा जो 4th पेपर आहे हा पूर्णपणे थेरॉटिकल पेपर आहे. तुम्हाला प्रत्येक रिसर्च करताना एखाद्या रिसर्चरला कुठल्या कुठल्या मेथडने जावं लागतं किंवा त्याच्यामध्ये काय काय महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते तुम्हाला फर्स्ट युनिटमध्ये शिकायचे आहेत. मग तुम्हाला काय काय यूज करावं लागतं, तुम्ही सोर्सेस कुठले वापरता रिसर्च करताना वगैरे, त्याच्यामध्ये काय काय कन्सेप्ट असतात. तुम्हाला रिसर्च पेपर पब्लिश करायचा असेल तर त्याच्यामध्ये काय काय मेथड्स असतात. रिसर्च पेपर पब्लिश केल्यानंतर तो कुठे प्रेझेंट करायचा असतो, कसा प्रेझेंट करायचा असतो, हे जे सगळे आहेत. किंवा एखादं जर सर्चिंग करायचं असेल मटेरियल तर तुम्ही कसं करत बाय ऑथर सर्च करायचं असतं, बाय डेट सर्च करायचं असेल, जे काय असेल ते, ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठे मिळणार आहे, फर्स्ट युनिटमध्ये मिळणार आहे. ओके, इन केस ऑफ रिसर्च मेथडॉलॉजी. सो अप टू दिस इज अबाउट डिक्शनरीज. सोपे पॉईंट्स आहेत सगळे अँड ऑल आर थेरॉटिकल पॉईंट. सो जस्ट गो थ्रू दिस. एकदा डोक्यात घेतलात की तुमच्या पद्धतीने तुम्ही लिहा. ओके, थँक्यू.